श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण 15 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे जो महादेवांना समर्पित आहे. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो. महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते. तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबावर राहते. पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष पूजा अर्चना केली होती. या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्व आणि पवित्र मानला जातो. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केल्या असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते. महाशिवरात्रीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 फेब्रुवारीला उत्तरात्र 12:28 ते 1:18 या कालावधीत निशिता काल आहे. रात्रीच्या 4 प्रहरापैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते. तिला यामपूजा असे म्हटले जाते. तसेच महाशिवरात्रीचे व्रताचे पारण वेळ ही 16 फेब्रुवारीला सकाळी 6:59 ते दुपारी 3:24 असेल. या काळात चतुर्दशी तिथी संपण्यापूर्वी उपवास सोडावा असे शास्त्रात सांगितले आहे. व्रत सोडण्यापूर्वी सकाळी स्नान करून भगवान शिवाची पूजा करावी आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. पण या दिवशी आपल्याला पूजेसोबत काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी हे फूल कुठे तुम्हाला दिसलं तर अजिबात सोडू नका. हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत. करोडोच्या कर्जातून आपल्याला मुक्ती मिळून आपलं दारिद्र्य दूर होणार आहे. ते हे कोणतं फूल आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्याचा उपाय कसा करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला महादेवांचं आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्नान करायची. आंघोळ करताना आवर्जून त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्या. त्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाका आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा. आता तुम्ही व्रत करणार असेल तर आपल्याला व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर आवर्जून त्याची पूजा ही करायची. एक तामण घ्या, त्यामध्ये आपल्याला शिवलिंगाला ठेवायचं. आता तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा दुधाने अभिषेक करू शकतात किंवा अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा. अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा महादेवांच्या शिवलिंगाला स्थानावर ठेवून द्यायचं आहे. त्यांना बेलपत्र, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, त्याचबरोबर भस्म लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि कापूरने आपल्याला महादेवांची आरती ही करायची आहे. महादेवांच्या पूजेसोबत आवर्जून आपल्याला माता पार्वतीची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हात जोडून आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे. हिंदू धर्मात
गोकर्णीचं फूल हे अत्यंत पवित्र मानले जाते, जे सुख, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे. हे फूल महादेव, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत वापरले जाते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी आणते. गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते. गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचं वातावरण राहतं. भगवान विष्णूंची कृपा मिळते. माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवनात आनंदी राहते. कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे. गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामं व्यवस्थित होतात. याला अपराजिता असे म्हणतात. त्यामुळे हे फूल पूजेमध्ये वाहिल्याने शत्रूवर विजय आणि यश मिळतं. गोकर्णीची निळी फुले भगवान शंकराची आवडती आहे, जी पूजेत अर्पण केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असल्याने त्यांना गोकर्ण म्हणतात, जे धार्मिकदृष्ट्या शुभ मानले जाते. विशेषतः महाशिवरात्रीला निळ्या गोकर्णीची फुलं महादेवांना अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि पुण्याची प्राप्ती होते. तसेच हे फूल विजय, संरक्षण आणि धनाचे प्रतीक देखील मानले जाते आणि म्हणूनच आपल्या धनामध्ये वृद्धी होण्याकरता, आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे त्यापासून मुक्ती मिळवण्याकरता आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. याकरता आपल्याला एक निळ्या गोकर्णीचं फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे. या फुलाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिठाचं पाणी भरून घ्यायचं. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला 21 पांढरे तीळ टाकायचे. आता तुमच्याकडे पांढरे तीळ नसतील तर तुम्ही 21 अखंड तांदळाचे दाणे टाकू शकता. तसेच थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे. त्याचबरोबर हे जे निळ्या गोकर्णीचं फूल आहे, या वस्तू घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये. हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून महादेवांच्या शिवलिंगावर एक धारेने अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता जे आपण गोकर्णीचं फूल घेऊन गेले ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि 108 वेळा आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा. 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर हे जे गोकर्णीचं फूल आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. आता हे गोकर्णीचं फूल महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. या फुलाचं जे देठ आहे ते आपल्या दिशेने असावं. तसेच ज्याप्रमाणे आपण बेलपत्र पालथं घालतो त्याचप्रमाणे हे फूलसुद्धा आपल्याला पालथं घालायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे. अगदी थोड्या वेळ करता हे फूल आपल्याला तिथे शिवलिंगावर ठेवायचं आणि त्यानंतर हे फूल आपल्याला तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं. घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला हे गोकर्णीचं फूल जे आहे ते ठेवायचं. कारण या फुलावर आपण सेवा केलेल्या आहेत, त्यामुळे ते अभिमंत्रित होतं. यामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता येते. त्यामुळे आपल्याला हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, कपाट असेल, तिजोरी असेल, त्यामध्ये ठेवायचं. जेव्हा असं हे गोकर्णीचं फूल आपण आपल्या कपाटामध्ये किंवा तिजोरीमध्ये ते ठेवतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात. त्याचबरोबर जर तुमचा नोकरी किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा हे गोकर्णीचं फूल जे आहे ते ठेवू शकतात. तुम्ही स्वतः अनुभव घेतील. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं, कारण हे जे फूल आहे ते महादेवांना अत्यंत प्रिय आणि जेव्हा पण आपण महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही सेवा किंवा उपाय करतो तर त्यामुळे आपल्या महादेवांची भरभरून कृपाही होत असते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना महादेव पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. हर हर महादेव.